राणाजी. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी 293 आणि अंतिम आठवडा प्रस्ताव या दोन्ही एकत्र असल्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर मी बोलणार आहे. आज अध्यक्ष महोदय, विदर्भाच्या धर्तीवर विदर्भामध्ये आज या ठिकाणी अधिवेशन होत आहे आणि शेतकरी अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं तळागाळातले प्रश्न सोडवणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा अध्यक्ष महोदय नागपूर या शहरातले असल्यामुळं मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की शेतकरी हा खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं अनेक मुख्यमंत्री आले, अनेक मुख्यमंत्री गेले, अनेकांनी सत्ता भोगली, अनेकांनी सरकारमध्ये आपापल्या पद्धतीनं काम केलं, पण आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शेतकऱ्यासाठी अध्यक्ष महोदय 32,000 करोड रुपये खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय या ठिकाणी देऊन एक मोठा पॅकेज शेतकऱ्याची नुकसान भरपाई. आज विदर्भातला शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी सातत्यानं सततच्या पावसामुळं त्रस्त होता. सततच्या पावसामुळं ज्या पद्धतीनं जमिनी वाहून गेल्या, अनेक ठिकाणी पिकं वाहून गेले, मोठ्या प्रमाणात घरं पडले, गुरंढोरं वाहून गेले. अशा सततच्या पावसामुळं खरं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं अनेकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करून त्या ठिकाणी कुठंतरी साध्या भोळ्या शेतकऱ्यांचा, काही शेतकऱ्यांचा सहारा घेऊन अध्यक्ष महोदय त्यांनी आंदोलन केलं, नौटंकी केली. पण विदर्भात असो की महाराष्ट्र असो, या संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहे. देवाभाऊंनी ज्या ठिकाणी ज्या ताकदीनं या ठिकाणी नुकसान भरपाईचा पॅकेज दिला अध्यक्ष महोदय, आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी 32,000 कोटी रुपये फक्त नुकसान भरपाईसाठी देताना हे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच पाहत आहे. कारण की आज तुम्ही पाहिलं की याच्या आधी सरकारमध्ये जे मुख्यमंत्री होते त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला मोठे आश्वासन देऊन ठेवले होते. शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं आश्वासन दिले, ज्या पद्धतीने शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मागच्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी शपथ घेताना सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची मी आसू पोसील, पण शेतकऱ्याचा बांध वाहून गेला, शेतकऱ्याचं शेती वाहून गेली, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांची सरकार होती तेव्हा अध्यक्षमध्ये कुठेही शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही. पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसंग खंबीरपणे उभी आहे आणि या शेतकऱ्यांना जी मदत या प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा करणे, त्या ठिकाणी शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवणे, यासाठी प्रशासनासुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलं अध्यक्ष महोदय. अमरावती जिल्ह्यामधलं जर उदाहरण घेतलं तर 1700 कोटी रुपये हे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1700 कोटी रुपये अध्यक्ष महोदय आले. आणि त्या ठिकाणी आमच्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे मी अभिनंदन करील की ज्या ताकदीनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई पोचून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात आज या ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर, मूग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेलघाट परिसरामध्ये ज्वारी होते, मका होते, संत्रा मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये होते. मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं अध्यक्ष महोदय याचं मी सरकारला एवढीच विनंती करेन अध्यक्ष महोदय की या ठिकाणी वारंवार नुकसान शेतकऱ्याचं होते, शेतकरी या संकटामध्ये असते आणि शेतकऱ्याचं पीक आलं त्याला हमीभाव मिळत नाही. तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो शेतकऱ्यांना खर्च लागते त्याच्यावर खऱ्या अर्थानं वारंवार चर्चा झाली. केंद्रापर्यंत सुद्धा त्याचा अहवाल पाठवण्यात आला. पण पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो खर्च येते त्याचा 1.5 गुणा जर अध्यक्ष महोदय हमीभाव शेतकऱ्याला दिला तर मी आपल्याला सांगतो शेतकऱ्याची कायमस्वरूपी हमीभाव शेतकऱ्याला पाहिजे, शेतकऱ्याच्या पिकाला भाव पाहिजे. या मेहनतीमध्ये शेतकरी ज्या पद्धतीनं शेतामध्ये राबतो, ज्या पद्धतीनं तो आपल्या स्वतःचं कर्ज काढून मुलाबाळांना पोषण्यासाठी, कुटुंबाला पोषण्यासाठी रात्रंदिवस शेतामध्ये मेहनत करतो अध्यक्ष महोदय, त्याला निसर्ग साथ देत नाही. वेळ आली तर सरकार त्यासाठी नुकसान भरपाई देते, पण नुकसान भरपाई होणार नाही अध्यक्ष महोदय. जर हमीभाव मिळाला तर शेतकऱ्याची कायमस्वरूपी अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थानं वीज मिळत नव्हती ते वीज पोचवण्याचं काम, वीज देण्याचं काम, 5 HP पर्यंत अध्यक्ष महोदय वीज बिल माफ करायचं काम हे या सरकारने अध्यक्ष महोदय केलं.
आज जर सोलरच्या माध्यमातून जेवढे आज विजेचे पंप चालतात ते सुद्धा अध्यक्ष महोदय सोलरचं एक मोठं काम, मोठं जाळं या महाराष्ट्रामध्ये गावोगावामध्ये पोहोचवण्याचं काम अध्यक्ष महोदय या सरकारने केलेलं आहे. त्याबद्दल मी सरकारला मनापासून धन्यवाद मानेन अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय जेवढे प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय, आज इरिगेशनचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय. आज पीएमओ ऑफिसमधून अध्यक्ष महोदय विदर्भामधला एक मोठा प्रकल्प आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. तो अध्यक्ष महोदय निम्मे पिढी प्रकल्प, हजारो एकर जमीन अध्यक्ष महोदय यामध्ये वलित होणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातुर्णा, अळणगव्हाण, गोपगव्हाण, कुंडखुर्द, सर्जापूर, सावरखेड आणि वाशेवाडी या अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात गावाचं पुनर्वसन सुद्धा मोठ्या प्रमाणात होते अध्यक्ष महोदय. पण वाशेवाडी गावाचं अध्यक्ष महोदय आणि नारायणपूर या दोन्ही गावाचं अध्यक्ष महोदय जर या प्रकल्पामध्ये पुनर्वसन झालं तर मोठ्या प्रमाणात त्या लोकांना सुद्धा न्याय मिळेल. या ठिकाणी अध्यक्ष महोदय पुनर्वसनामध्ये जेव्हा अनेक गावांचं पुनर्वसन होते तेव्हा त्या ठिकाणी बेघर लोक जे राहतात गावाच्या बाहेर त्या लोकांना सुद्धा पट्टे मिळाले पाहिजे, त्या लोकांना सुद्धा प्लॉट मिळाले पाहिजे. म्हणून ज्या ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं या इरिगेशनच्या प्रोजेक्टमध्ये गावं जे डुबीत होतात त्या गावाच्या बेघर लोकांना सुद्धा पट्टे मिळाले पाहिजे अध्यक्ष महोदय, जेणेकरून त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल. आज विदर्भ बळीराजा या संघटनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन खऱ्या अर्थानं स्टेडियममध्ये होत आहे नागपूरमध्ये. आज त्या विधानभवनापर्यंत सुद्धा आले. तर विदर्भ बळीराजाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय जे जे प्रकल्प विदर्भामध्ये प्रलंबित आहे, ज्या ज्या विदर्भाच्या प्रकल्पाचे अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जे जुन्या पद्धतीनं जमिनी गेल्या त्यांना जो भाव मिळाला नाही त्यासाठी अध्यक्ष महोदय ते लढाई लढत आहे. तर विदर्भ बळीराजा प्रकल्पाच्या जे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे हे सुद्धा अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातून मी आपल्या या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय आपण पाहिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दर्यापूर आहे, अंजनगाव सुरजी आहे, अचलपूर आहे, मोर्शी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, वरूड, धारणी, चिखलदरा, धामणगाव आणि या ठिकाणी अध्यक्ष मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये ज्या बारलिंगा प्रकल्प जो आहे अध्यक्ष महोदय जलपुरवठा योजना जी आहे 14 गावासाठी या ठिकाणी या सरकारने मंजूर केली अध्यक्ष महोदय. ते अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी होती अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे गौरखेड बाजार या ठिकाणी सुद्धा 13 गावाचे समावेश केले अध्यक्ष महोदय जलपुरवठ्यासाठी. त्याबद्दल सुद्धा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करील. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अंजनगाव तालुक्यामध्ये 156 गावाची योजना अध्यक्ष महोदय ज्या गावागावामध्ये अध्यक्ष महोदय पाणी पोचवण्याचं काम सरकारने केलं. जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचे कनेक्शन दिले अध्यक्ष महोदय. मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने मोठी मदत केली, राज्य सरकारने मदत केली आणि गावागावामध्ये नळ कनेक्शन, टाकीचे कामं, पाईपलाईनचं नूतनीकरण या ठिकाणी करण्याचं काम अध्यक्ष महोदय या ठिकाणी केलं. चांदूर बाजार, भातकुली जलपुरवठा योजना 105 गावाची मंजूर केली अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे तिवसा या ठिकाणी तिवसा, नांदगाव पेठ जलपुरवठा योजना अध्यक्ष महोदय 32 गावाची मंजूर केली. नेर पिंगळाई पाणी टाकी, पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अध्यक्ष महोदय या सरकारमध्ये आल्यानंतरच झाली अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष चुरणी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात चिखलदरा परिसरामध्ये आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात पाण्याची दिक्कत राहत होती अध्यक्ष महोदय. पण या ठिकाणी शहापूर गट जलपुरवठा योजना यामध्ये अध्यक्ष महोदय 125 कोटी रुपये देऊन मोठ्या प्रमाणात आलाडो, लवादा, शहापूर, मोथा आणि मटकी या गावामध्ये पाणी पोचवण्याचं काम अध्यक्ष महोदय आदिवासी भागामध्ये या सरकारने केलं अध्यक्ष महोदय. तर या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझं आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की ज्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून काम होत आहे, ज्या समृद्धी मार्गाने आज आपण मुंबईवरून नागपूरला येतो त्या नागपूरहून गडचिरोलीपर्यंत पोहोचवण्याचं काम या सरकारचं भविष्यामध्ये नियोजन अध्यक्ष महोदय. मोठ्या प्रमाणात आज देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यामध्ये मेडिकल कॉलेज मंजूर केले. आज अमरावती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज एअरपोर्ट सुरू झालेलं आहे. पायलट ट्रेनिंग स्कूल 2000 विद्यार्थ्यांचं पायलट ट्रेनिंग स्कूल अमरावतीला देण्याचं काम केलं. इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. चिखलदऱ्यासारख्या ठिकाणी एशियामधला 3rd लार्जेस्ट स्कायवॉक तो सुद्धा त्या ठिकाणी 90% काम झालं. मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये जर पाहिलं विकासाचं जे जाळं आहे
विकासाच्या माध्यमातून गावागावामध्ये जो काम करण्यात आजपर्यंत आलेलं आहे ते सगळ्या या बाजूचे सदस्य असो की त्या बाजूचे सदस्य असो त्यांना सगळ्यांना डोळ्याने दिसते की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार जी आहे, देवाभाऊची सरकार जी आहे, त्याच्या माध्यमातून या विदर्भाचा जो कायापालट झाला, आज कोणी विदर्भ वेगळ्याची मागणी करत नाही, आज अनुशेष भराची मागणी करत नाही, आज विदर्भाचे मुख्यमंत्री आहे, विदर्भाचे महसूल मंत्री आहे. पहिल्याच्या काळामध्ये विदर्भामध्ये दुग्ध विकास मिळत होतं, त्यात मत्स्य व्यवसाय मिळत होतं, या ठिकाणी असे खाते मिळत होते की त्या खात्यामध्ये विदर्भाचं कधी भलं झालं नाही. पण आज या ठिकाणी विदर्भाच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राला न्याय देत आहे, विदर्भाचे महसूल मंत्री महाराष्ट्राला न्याय देत आहे. आज चंद्रशेखरजी बावनकुळेंनी जे महसूल मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं महसुली कायदे नवीन नवीन आणले, आज पांजण रस्त्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. अनेकदा आम्ही सभागृहात बोललो, आम्ही अनेकदा विषय मांडले, पण पांजण रस्त्याच्या माध्यमातून नंबरिंग देण्याचं काम, त्या पांजण रस्त्याला नंबरिंग देऊन बजेटमध्ये भविष्यामध्ये तरतूद होईल. गावागावामध्ये पांजण रस्ते निर्माण केल्यानंतर त्याला आपण खर्च कसा करायचा, त्याचा विकास कसा करायचा, त्या पांजण रस्त्याला नंबरिंग देऊन त्या ठिकाणी बजेटमध्ये भविष्यामध्ये तरतूद मिळेल, अशा प्रकारचं सुद्धा एक मोठं काम पांजण रस्त्याच्या माध्यमातून केलं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की रेडी रिकनरच्या रेटप्रमाणे त्यांनी मोठ्या प्रमाणात रेडी रिकनरचे रेट कमी केले. आज या ठिकाणी आपण पाहिलं की आरोग्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यामध्ये तालुका रुग्णालय निर्माण केले. मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर CRFच्या माध्यमातून देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-3 हजार कोटी रुपये CRFच्या कामासाठी दिले आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्याचे कामं चालू आहे. तर मला आपल्याला एवढंच सांगणे अध्यक्ष महोदय की 60 वर्षामध्ये जे आतापर्यंत 60 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, जे ते करू शकले नाही, यांनी 10 वर्षामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचा विकास, या विदर्भाचा विकास केला. आणि अध्यक्ष महोदय त्यानंतर आपलं एकच मिनिटात खतम करतो. कर्जमाफीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आमची सगळ्यांची भावना एकच आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मानस आहे. त्यावर ज्या पद्धतीनं जी कमिटी स्थापन केलेली आहे, लवकर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शब्द आहे की लवकरात लवकर आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा करू. म्हणजे या सरकारला कर्जमाफी करण्याचं सुद्धा मानसिकता आहे. नुकसान भरपाई सुद्धा त्यांनी आधी दिली. जर नुकसान भरपाईच्या ऐवजी कर्जमाफी केली असती तर शेतकऱ्याचं भलं झालं नसतं, बँकांचं भलं झालं असतं. माननीय सदस्य बाबाजी काळे, अध्यक्ष महोदय एक कंप्लीट करू द्या ना. या ठिकाणी अध्यक्ष महोदय जर कर्जमाफी झाली असती तर पहिले बँकेचं भलं झालं असतं, शेतकऱ्याचं भलं झालं नसतं. आज या ठिकाणी नुकसान भरपाई देऊन 32,000 करोड रुपयाची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचं भलं केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफी देऊन बँकेचं सुद्धा कर्ज शेतकऱ्याचं नील करेल एवढी ताकदवर सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी विरोधकांना सुद्धा या विदर्भाच्या धर्तीवर अधिवेशन असताना विरोध करायलाही संधी मिळाली नाही. आज या ठिकाणी विरोधकांनी सुद्धा सरकारची तारीफ केली, त्याबद्दल विरोधकांचं सुद्धा मी धन्यवाद मानेल. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण या माध्यमातून अनेक विषय मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. माननीय सदस्य बाबाजी काळे साहेब. माननीय अध्यक्ष महोदय,